लय दुःख होत आहे मला सांगताना तुम्हाला. तुम्हाला माझी नौटंकी वाटते ना, ठीक आहे, तुम्ही नौटंकी समजा. तुम्हाला वाटलं तर शेवट बघा, नाही तर बघू नका. पण प्लीज मला अशा कॉमेंट नका करू, प्लीज नका करू. मी काहीच नौटंकी नाही करत आहे. मला तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि सांगा माझी काय चूक आहे. आयुष्यात पहिल्यांदा मी माझ्या म्हणजे त्रास तर देतोच मी माझ्या नवऱ्याने, पण आज एवढा त्रास दिलेला आहे ना, अक्षरशः एवढा त्रास दिलेला आहे. अक्षरशः त्यांना ना धमकीत दिली मी, तुमच्या कंपनीत येतो ना, आता मी राडाच करतो ना, आता मी हेच करतो ना, आता मी तेच करतो. गेली कुठंच नव्हती मी, घरीच होती. घरीच माझे प्रमोशनचे व्हिडिओ वगैरे शूट करत होती. पोलीस स्टेशनला गेली मुलांसाठी खायचा. पण मला राग आला. कोणत्या गोष्टीचा राग आला? स्वराजचा RTOचा फॉर्म भरायचा होता, त्याच्यामुळं मला हे करायचं होतं, म्हणजे काय म्हणतो होतं, त्यांच्या नावाने रेंट ॲग्रीमेंट करायचं होतं आणि स्वराजचा RTEचा फॉर्म भरायचा होता. ते नव्हते म्हणून मला खूप राग आला होता. शेवटी त्यांना यावं लागलं. आता ते येणार आहेत, पण आल्यावर इतके ओरडणार आहेत, मला खूप खूप ओरडणार आहेत. तर आता आपण त्यांचं स्वागत करू आल्यावर. चलो, स्वयंपाक करून घेते, चपात्या करते तोपर्यंत. कोण आहे? उघडू? आली आली. आइए आपका इंतजार था, देर हुई आने को तुमको, शुक्र है तुम आए. तो झोडपला का तिकडे कंपनी तुम्हाला कोण? तो पॅन्ट कुठं चालला, ते स्वेटर कुठं चाललं? बम पार्टी केली ना 2 दिवस. एवढा दलिंदर माणूस आहे हा. पा हे पा, आल्या आल्या पोळी जाळली मी. पा, 2 मिनिटं लेट झाला असता दरवाजा उघडायला तर मेलं असतं का कोणी बाहेर? गॅस बंद करायला तुला 1 सेकंद लागत होता, 2 मिनिटाचं. सरी बाई पोळी जाळून टाकली एवढ्या मेहनतीची. तुम्हालाच देतोय खायला मी. हे सुजून आणलं ना तुम्ही, पाय हे सुजून आणलं ना. हा पा, हे पाय, हे सुजून आणला. ड्युटी करायला गेले होते का तुम्ही? एवढा सुजन नव्हता हा घरी पाय. चालायला लागत कंपनी, काही नाही कामाची. तुम्ही कोण खोटे बोलून गेले पण माझ्यासोबत? अरे हे बा, हा सुजून आणला हा पाय, सुजलेला आहे पुरा पाय. हे पाय, हे सुजेला आहे पाय. जाऊ दे. काय जाऊ दे? मग आता काय करू? तिथे गेल्यावर काम नाही करणार का काही तिथं? हो काय? काय माहित होतं तुम्हाला? काऊन ठेवला तुम्ही फोन 2 दिवस बंद करून? सांगा मला. हा, रिकामा गोष्ट नाही पाहिजे. काय माहित होतं तुम्हाला? तमाशा करतो हा, तू, तमाशा करतो मला माहिती होतं. रिकामा गोष्ट नाही पाहिजे आपल्याला. हो काय? हा, शेवटी मग तेच झालं ना. माणसाने 1 खोटं लोप्यासाठी 10 खोटं बोलावणे. तुम्ही जर फोनवर सांगितलं असतं की मय येणं होत नाही, तू मॅनेज करून घे, विषय संपला आता. पण तुम्ही खोटं बोलले म्हणून मला राग आला. मी तर नवऱ्यासाठी चांगलंच करत होती, पण त्याने बघा माझ्यासोबत काय केलं. आम्ही ना फक्त आमची डेली लाईफ दाखवतो आणि तुम्ही आम्हाला नौटंकी म्हणता. दिस इज नॉट फेअर. तुम्ही अशी का करता? मला तुम्ही असा त्रास का देता? मला तेच कळत नाही. आम्ही नाही नौटंकी करत, आम्हाला नौटंकी करण्याची गरज पण नाही आहे, परंतु काय करू, तुमच्यामुळे करावी लागते.
तर लय लोक म्हणत होते नौटंकी संपली का, हे झाली का, ते झाली का. मला त्यांना सांगायचं आहे की नौटंकी तर कधी संपणारी नाहीच आहे, कारण आयुष्य कसं आहे, कधी क्षणभंगूर आहे हे सांगता येणार नाही. त्याच्यामुळं आमची नौटंकी तर कधी संपणार नाही आहे. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मी त्या दिवसचे ब्लॉग त्या दिवशी कधीच अपलोड करत नसते. हे तुम्ही माझे प्रमोशनचे कामं तुम्ही म्हणसाल की काय तेच ते दाखवते, पण ही माझी मेहनत आहे. आम्ही नौटंकी करत असतो तर कदाचित एवढ्या चांगल्या ब्रँडसोबत आम्ही कामच नसतं केलं. आता आपण प्रोडक्ट मोजूया हे किती आहेत, म्हणजे तुम्हाला कळणार आहे की माझे ब्लॉग वेळेवर का पडत नाही. सुरुवात करूया. इथं ना ऑलरेडी 3 प्रोडक्ट आहे. समजा ते खाली एक आहे, 2 टॉवेल, हे तिसरं, टॉप 3, हे 4. ओके, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. ओके, आणि हे 12, 13, कारण 2 आहेत हे. ओके, 13. हे झाले 14, हे झाले 15, हे झाले 16, आणि याच्यात पण 2 आहे, 17, 18, हे 19, हे खालचं 20. हे झाले 20 प्रोडक्ट. ओके, आणि हे राहिलेले आहे सर्व, झाले नाहीत 20. हे 21, हे 22, हे 23, हे 24, हे 25, हे 26, हे 27, हे 28, आणि याच्यात 28, 29, 30. झाले 30, हे 31, हे 32. ओके, 32 झाले, हे 32. हां, हे 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, हे 44. हां, इथे 2 आहे, 45, 46, 47, हे बघा 48, 48, आणि हे 49, आणि याच्यात एक आहे 50, आणि इथं 2 आहेत, 51, 52. हे झाले 52 प्रोडक्ट इथले. हां, हे बघा 52, आणि इथं पण 4 आहेत 52. हे बघा 53, 54, 55, 56, 57, 58. झाले 58, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73. ओके, तर हे आहे 73 प्रोडक्ट. मी तुम्हाला हे याच्यासाठी सांगितलं, आणि डेलीला असे माझ्या इथं प्रोडक्ट डेलीला 20 ते 25 प्रोडक्ट येतात. आज सकाळपासून माझ्या इथं पहिले आले 13 प्रोडक्ट, मग आले 7 प्रोडक्ट, आता संध्याकाळी अजून आले. म्हणजे डेलीला मला भरपूर काम आहे. मला नौटंकी करायची यूट्यूबवर काहीच गरज नाही आहे. मी जे आहे ते रिअल शेअर करते, आणि जिथं काही आहे ते माझ्या स्वतःच्या कष्टाने आणि मेहनतीने उभे आहे. आता राहिला नौटंकीचा प्रश्न. मी माझी लाईफ दाखवते, तुम्ही नौटंकी म्हणून बघा आणि समोरचा. बरोबर, बरंच झालं माझ्या व्हिडिओला एवढे काही लाखोनं व्ह्यूज नसतात. व्ह्यूज असतात का? नसतात. आणि हे जे तुम्ही बघताय ना, हे माझं काम आहे, आणि जे की मी यूट्यूबला नाही, इन्स्टाला आणि फेसबुकला करते. बरोबर, नौटंकी नाही संपलेली नाही आहे, आणि संपणार पण नाही आहे. जसा माझा नवरा जाणार तर मी हेच बोलणार, तो मला सोडून गेला पण कामाला गेला. तो आला की तो माझा नवरा माझ्यासाठी आला, आणि गेलाही तर माझाच नवरा आहे, आणि आलाही तर माझाच नवरा आहे. आणि त्या रिकामचोट लोकांना मी सांगत नसते की माझा नवरा गेला आला, माझ्या यूट्यूब फॅमिलीला सांगत असते. कारण एखाद्या दिवशी माझा नवरा दिसला नाही की मग ते विचारतात कुठं आहे, म्हणून त्या लोकांसाठी मी सांगत असते, रिकामचोट लोकांसाठी सांगत नसते. तर त्याच्यामुळे तुम्ही लोक जास्त टेन्शन घेऊ नका. चांगले राहा बाबा, कोण कुठं कधी कसं जाईन सांगता येत नाही. ओके, तर चला, मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की नौटंकी संपली नाही, नौटंकी सुरू आहे. आणि अजून एक, आता उन्हाळा येणार आहे. तर आता सध्या तर हिवाळा चालू आहे ना, तर हिवाळ्यासाठी मला सांगा, माझ्या चुका काढून तुम्हाला काय भेटते तुम्हाला? आसुरी आनंद. हो, मी बोलली उन्हाळा, अजून काही काय बाबा, काय करावं तुमचं? एवढा बायांनो, एवढा अभ्यास जर तुम्ही शाळेत कॉलेजमध्ये असताना केला असताना तर चांगल्या जॉबवर असता. आणि माझा चुका काढल्यापेक्षा स्वतःचा अभ्यास करा, म्हणजे काहीतरी तुम्ही आयुष्यात बनणार तुम्ही. माझ्यासारखं नका बरू, तुमच्यासारखं चांगलं बना, आणि हे ग्रेट लेडी बना, ग्रेट लेडी है ना. चला फ्रेंड्स, तर आता आज हा माझा हे आहे प्रमोशनचा ड्रेस आहे. कसा दिसत आहे गणेशजी? हां, 324 रुपयाचाच आहे फक्त. छान आहे ना कापड वगैरे? 2 घेऊन द्या बरं मला असे. हां, कर तू बुक कर. हां, 2 घेऊन द्या मला. हे प्रमोशनचे आहेत, हे परत जातात, पण खूप छान ड्रेस दिसत होता. हे बघा,
खूप छान कापड आहे. 324 रुपयात 2 म्हणजे फक्त तुम्हाला एक काय 160 की 180 रुपयाचा पडते. तर चला, असा होता आजचा ब्लॉग. लय परेशान केलं मी आज माझ्या नवऱ्याले. बिचारा धावत पळत आला शेवटी घरी. तर चला, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. लय दुःख होत आहे मला, सांग झालं तुम्हाला. तुम्हाला माझी नौटंकी वाटते ना, ठीक आहे, तुम्ही नौटंकी समजा. तुम्हाला वाटलं तर शेवट बघा, नाही तर बघू नका. पण प्लीज मला अशा कॉमेंट नका करू, प्लीज नका करू. मी काहीच नौटंकी नाही करत आहे. मला तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि सांगा माझी काय चूक आहे. का मला अशी बोलता. कैसा लगा मेरा मजाक? अभी मोहिनी के दिन गए रोने के, अभी वो सिर्फ हंसती हुई दिखेंगी और तुमको जलाएंगी. चलो बाय.